बातमी नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांचं नाव न घेता जोरदार टीका केली आहे। आमच्या नणंदबाईला घरी पोळ्या करण्यासाठी बसवाल की नाही असा टोला त्यांनी लगावलाय। त्यांच्याकडे खूप माल आहे असा घणाघाती टोला त्यांनी लगावलाय। तसंच त्या आल्या ना घ्यायला तर घेऊन टाकायचं असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला। नाव न घेता नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केलाय। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा या दोघांमधील वाद पेटण्याची शक्यता आहे। माई नणंदबाईला घरी पोळ्या करायला बसवान की नाही? खूप माल आहे नणंदबाईकडे। जोडे मुलं आहे ना, कडक काय कडक काय कडक काय, अरे बोला ना काय। हे पा आली ना द्यायला घेऊन घ्यायचे काय, आले तर बम कमवलाय ना 7 पिढ्यासारखं। लोकसभा निवडणुकीत नोटाला मिळालेल्या पसंतीने विधानसभेच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची चिंता वाढवली आहे। कारण विजयी उमेदवाराला विधानसभेच्या ऐरोली आणि बेलापूरमधून मिळालेल्या मताधिक्याच्या जवळपास नोटाला पडलेली मतं आहेत। हाच ट्रेंड या निवडणुकीमध्ये देखील कायम राहिल्यास विजयाचं गणित बदलू शकतं। येत्या 36 तासांच्या आत पक्षाच्या जाहिरातींमध्ये घड्याळ चिन्हावर डिस्क्लेमर प्रकाशित करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिले। महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी आतापर्यंत 280 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। तर राज्यभरातून सी विजिल ॲपवर एकूण 1259 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। साक्री विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना महायुतीच्या उमेदवार आमदार मंजुळा गावित यांनी शेनवडमधील भवानी मातेच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली। साक्री तालुक्यातील प्रसिद्ध शेनवड भवानी मातेच्या मंदिरात भवानी मातेची आरती केली। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामधून माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी चौथ्यांदा उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा आपलाच विजय होणार असा दावा बडोले यांनी केलाय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून कामगारांना पगारी सुट्टी देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले। तसंच या आदेशाचं पालन न करणाऱ्या संस्थांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील आयुक्तांनी म्हटलंय। विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यभरात 1,427 मतदान केंद्र स्थापन होणार आहेत। तर आदिवासी आणि दुर्गम भागातील मतदारांसाठी विशेष सुविधा पुरवण्यात येणार आहे। ऐरोली आणि बेलापूरमधील निवडणूक प्रक्रिया सुलभपणे पार पडण्यासाठी खबरदारी घ्यावी। मतदान केंद्रांवरील गर्दी नियंत्रणासाठी एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याची सूचना निवडणूक निरीक्षक त्रिलोचन मांझी यांनी दिली आहे। महाडमध्ये धूमधडाक्यात प्रचाराला सुरुवात झाली आहे। महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांच्या प्रचारासाठी त्यांच्या मुलासह सून साधना गोगावले या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत। देशभरात विधानसभेची धामधूम सुरू आहे। अशात प्रचारासाठीच्या साहित्याची बाजारात जोरदार विक्री सुरू आहे। खिशाला लावायचे बॅच, वेगवेगळे झेंडे, फ्लोरोसेंट उपरणी या सगळ्याची कार्यकर्त्यांकडून खरेदी सुरू आहे। महाविकास आघाडीच्या बीकेसीतील सभास्थळी जाताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी फक्त उद्धव ठाकरेंनाच व्हीआयपी गेटमधून आत सोडलं। मात्र आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना अडवलं। यानंतर पुढे निघून गेलेले उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकले। आज बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची खरं तर ही कालच सभा झाली आणि यावेळी खरगेंचं भाषण सुरू होताच लोक निघून जात होते। मात्र मला 5 ते 10 मिनिटं द्या अशी विनंती खरगेंनी केली। आता एक मोठी बातमी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा जाहीर करण्यात येणार आहे। आज मातोश्री इथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वचननाम्याचं अनावरण होणार आहे। महिला, शेतकरी, युवा, रोजगार निर्मिती आणि उद्योग तसंच आरोग्य याबाबत वचननाम्यात आश्वासन देण्यात येण्याची शक्यता आहे। आपल्याकडे ॲटम बॉम्ब आहे तर समोर फुलबाजा आहे, त्यामुळे येत्या 23 तारखेला आपणच फटाके फोडणार असा एल्गार महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेतून उद्धव ठाकरेंनी दिलाय। देवाभाऊ म्हणजे जाऊ तिथे खाऊ, देवाभाऊंना शिवराय सहन होत नाही, मात्र आम्ही प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार असं उद्धव ठाकरे म्हटलेत। राज्यातील योजनांचा दुष्काळ संपवायचा आहे आणि तरुणांच्या हाताला काम द्यायचंय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। सध्या महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने वातावरण आहे। डबल इंजिनचं सरकार डबल विकास करेल असं आश्वासन देत महायुतीला विजयी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय।
विधानसभेची निवडणूक आली, आता हे राज्य कसं चालवायचं, कसं ठेवायचं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. महाविकास आघाडीची 2.5 वर्ष सोडली तर बाकीच्या काळात राज्य मागे गेलं असा टोला शरद पवार यांनी लगावला. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर अजित पवार यांनी भाष्य केलं. सदाभाऊ खोत यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आणि निंदनीय असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. आम्ही महायुतीचे घटक असलो तरी खालच्या पातळीवर बोलणं आम्हाला अमान्य आहे असं अजित पवार म्हटलं. मराठा बांधव निवडणुकीत काही उमेदवारांना पाडू शकतात असं सूचक वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं. ते बीडमध्ये बोलत होते. आपण लवकरच राज्यातील विविध भागात जाऊन मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं. बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे बंडखोर पक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रचारावेळी धोंडे चक्क आपलं शिट्टी हे चिन्हच विसरले आणि शिट्टीऐवजी तुतारी वाजलीच पाहिजे असं जाहीर बोलले. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचाराला काल सुरुवात झाली. सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला. मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी घोडबंदरच्या चेनागावपासून काश्मीरामधील लता मंगेशकर नाट्यगृहापर्यंत भव्य रॅली काढली. या प्रचार रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. बीकेसीमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांची संयुक्त सभा पार पडली तर दुसरीकडे सभा संपल्यानंतर काँग्रेस आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. बीकेसीतील सभा संपल्यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे कारमधून निघत होते. यावेळी त्यांच्या भोवती त्यांचे चालक आणि कार्यकर्त्यांनी सुरक्षा कड तयार केलं. याचवेळी उबाठा आणि काँग्रेसचे दोन्ही कार्यकर्ते आमनेसामने आले. गर्दी झाल्यामुळे अधिक शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळातच वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. सुशीलकुमार शिंदेंच्या कारमागे त्यांच्या कार्यकर्त्यांची कार होती आणि आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी याच कारमध्ये घुसून काँग्रेस कार्यकर्त्यांना चोप दिला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आता आणखीन एक मोठी बातमी. संयमी असणारे किंवा कधीही न चिडणारे अशी ओळख असलेले उद्धव ठाकरे चांगले संतापलेले दिसले. महाविकास आघाडीच्या बीकेसीतील सभास्थळी जाताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी फक्त उद्धव ठाकरेंनाच व्हीआयपी गेटमधून आत सोडलं. मात्र त्यांच्या सोबत आलेल्यांना पोलिसांनी रोखलं. सहकाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांना आत सोडण्यास नकार दिल्यामुळे पुढे निघून गेलेले उद्धव ठाकरे माघारी आले आणि पोलिसांवर संतापले. आधी सगळ्यांना आत घ्या, कोण आहे तो, त्याचं नाव घ्या असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पोलिसांना जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि इतर सुरक्षा रक्षकांना व्हीआयपी गेटमधून आत सोडलं. साहेब मी बोलतो ना साहेब साहेब मी बोलतो सोड मी घेतो या कोण या नाही नाही मी सर मी घेतो या सगळ्यांना घ्या गवळी मी त्रास देते मला सर छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक मतदारसंघात वाहनांची तपासणी केली जाते. शासकीय वाहनांमधून सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना रसद पुरवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. यानंतर प्रत्येक मतदारसंघात वाहनांची तपासणी केली जात असल्याचं पाहायला मिळालं. मतदानाचा टक्का वाढ